कर्ज माफी की मांग को लेकर सरकार के खिलाफ बच्चू कडू का एक और एल्गार। पत्र वार्ता में की बड़े आंदोलन की घोषणा। 5 जुलाई से 12 जुलाई तक करेंगे 138 किलोमीटर की पदयात्रा। पापलगांव से यवतमाल जिले के चिखलगवान तक जाएंगे पैदल। अगले माह 5 से 8 अगस्त तक नागपुर में निकाली जाएगी सिंदूर यात्रा। रामटेक से दीक्षा भूमि तक कार्यकर्ताओं संग पैदल चलेंगे बच्चू कडू। 9 अगस्त को क्रांति दिवस पर होगा समापन। पीएम मोदी व सीएम फडणवीस के चित्रों पर बांधी जाएंगी राखी। कर्ज माफी की मांग को लेकर सरकार के खिलाफ और एक आंदोलन की घोषणा करते हुए पूर्व विधायक बच्चू कडू ने पत्रकार वार्ता में मीडिया को जानकारी दी। किसान कर्ज माफी सहित दिव्यांगों, निराधारों व विधवा महिलाओं की विभिन्न मांगों को लेकर विगत 8 से 14 जून तक गुरुकुंज मोजरी में बेमियादी अनशन कर चुके प्रहार जनशक्ति पार्टी के मुखिया व पूर्व मंत्री बच्चू कडू ने यद्यपि सरकार को किसान कर्ज माफी एवं दिव्यांगों के मानधन वृद्धि जैसे 2 प्रमुख मांगों को पूरा करने के लिए आगामी 2 अक्टूबर तक समय दिया है, लेकिन पूर्व मंत्री बच्चू कडू सरकार को इस दौरान चैन से बैठने देने के मूड में कतई दिखाई नहीं दे रहे। संभवतः यही वजह है कि पूर्व मंत्री बच्चू कडू ने आज दोपहर अचानक ही स्थानीय सरकारी विश्राम गृह में एक पत्र वार्ता बुलाते हुए किसानों व खेतीहर मजदूरों सहित दिव्यांगों, निराधारों व विधवा महिलाओं की मांगों के लिए 2 बड़े आंदोलनों का ऐलान किया है, जिसके तहत पूर्व मंत्री बच्चू कडू द्वारा बताया गया कि वे आगामी 5 जुलाई को अपने जन्मदिवस वाले दिन शिक्षण महर्षि व देश के प्रथम कृषि मंत्री डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख के पैतृक गांव पापल से 138 किमी की पदयात्रा प्रारंभ करने जा रहे हैं। यह पदयात्रा 7 दिन में पूरी होगी और यवतमाल जिला अंतर्गत चिखलगवान गांव में जाकर समाप्त होगी। इसके उपरांत अगस्त माह में 5 से 8 अगस्त तक रामटेक से नागपुर स्थित दीक्षा भूमि तक सिंदूर यात्रा निकाली जाएगी और यह दूरी पैदल चलते हुए तय करने के साथ ही 9 अगस्त को अगस्त क्रांति दिवस के अवसर पर दीक्षा भूमि में अनूठे ढंग से रक्षाबंधन पर्व मनाया जाएगा, जिसके तहत किसान विधवाओं द्वारा देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के छायाचित्रों को राखियां बांधी जाएगी। बावनकुळेंनी बैठक घ्यायचं सांगितलं, पण जे काही काम चालू आहे ते फार समाधानकारक नाही, त्याला वेग नाही आहे आणि म्हणून आम्ही एक यात्रा 5 जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू 1 वाजता आणि तिथून यवतमाळचं खडका, कोणतं गाव आहे, चिलगावान, जिथे पहिली आत्महत्या शेतकऱ्याची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा 7-12 कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत। ह्या यात्रेत आम्ही पायी चालणार आहोत। 150 ते 200 किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही, लढणं शिकावं। माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। 6 महिन्यात 1000 लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे, तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे। 200 प्रवासी विमानातले मरण पावले, फार वाईट झालं, पण त्यांचा पुढका बावनकुळेंना 3 डाव 4 डाव आला असेल 10 मिनिटाच्या भाषणात, पण 1000 आत्महत्या त्यांच्या या 6 महिन्याच्या कारकिर्दीत मरण आत्महत्या झाला। माझा शेतकरी पाय घासून तळफू मेला, त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही, याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं। माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतोय। जो शेतकरी अन्नत्याग आंदोलनाला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली, त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत। त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत। रामायण से संविधान तक म्हणजे रामटेक पासून ते दीक्षा भूमीपर्यंत 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे। हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या 3.5 लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरणामुळे पुसल्या गेलं, ते सिंदूर पुसण्याचं वेळ येऊ नये। दीक्षा भूमीवर आम्ही 9 ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं, देवेंद्रजी आले तर फार चांगलं, त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्यापेक्षा चांगलं, नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळे आत्महत्याग्रस्त भगिनी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत आणि मग या 2 यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली। सरकारला कुठल्याही परिस्थितीत
आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही. काही झालं तरी 72 अन्न त्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई, पुन्हा आम्ही पाहतोय आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह. त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतोय. राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात 5 महिन्यात तब्बल 8% मतदार वाढलेले आहे. कसं पाहताय? मला वाटतं हा फार संशोधनाचा विषय आहे आणि फार तितकाच मला वाटते गंभीर पण आहे. लोकशाही मधलं सगळ्यात महत्वाचा पैलू हा मतदान आहे आणि मतदान जर अशा पद्धतीनं झालं तर लोकशाही खतम व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे या गोष्टीसाठी सोबत राहू असं मला वाटते. कुठलंही सरकार करत असेल, कुठलाही पार्टी करत असेल तर या भारत देशाच्यासाठी ते मला वाटते फार गंभीर राहील. येणारा जो काळ आहे तो मला वाटते फार घातक परिस्थितीनं समोर जाऊ शकतो. मला वाटतं सगळ्यांनी ही लढाई लढली पाहिजे आणि निश्चितच आमचं समर्थन आहे. आता 15 दिवस सांगितलं. काल उदय सावंतजीचा फोन आला होता, बावनकुळेचा फोन आला होता. ते म्हणत होते का सोमवार मंगळवारी आज आम्ही बसून त्या समितीचं हे करतोय. पाहू, वाट पाहू. नाही तर आंदोलन तर काही थांबवलं नाही आपण. नाही मग आश्वासन नाही सोडायला नाही तर मग काय करायला पाहिजे होतं. म्हणजे 50 शेतकरी आमचे मानव हे मरू द्यायचे होते, मलाही दफन व्हायचं होतं किंवा मग कार्यकर्त्याला चक्काच्या मांदोळ करून गुन्हे दाखल होऊ द्यायचं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला? कसं आहे, मी 182 शासनाने काढले दिव्यांग आंदोलनात. मला आंदोलनातली PhD आहे. जेवढे आंदोलन बच्चू कडूंना महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि देशाच्या धर्तीवर केले तेवढे आंदोलनाचा इतिहास या महाराष्ट्रात कोणाचाही नाही आणि सक्सेस रेट 80% वर आहे आंदोलनाचा. त्याच्यानं 182 शासन निर्णय काढणारा आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करणारा एक आंदोलक म्हणून बच्चू कडू आहे. सरकारला आम्ही सोडणार नाही. 13 महिने आंदोलन चाललं पंजाबच्या शेतकऱ्यांचं. 750 शेतकरी मरण पावले आणि तेव्हा 3 कायदे कमी झाले. पण दुसरी बाजू आंदोलनाची पाहिली तर तेवढी असफलता दिसून येते. हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून आंदोलन थांबवणं म्हणजे फसवणं होत नाही आणि फसवलं बच्चू कडूला फसवणार नाही सरकार आणि शेतकऱ्याला फसवलं तर मग मतदानाच्या पेटीत त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे अभि तो टेलर होता. आता हा पहिला भाग सुरू आहे. एंड फार व्यवस्थित होईल आणि त्या एंड मध्ये माझ्या शेतकऱ्याला खिशात पैसे आल्याशिवाय राहणार नाही. ते धीरू अंबानीच्या आणि तब्बल 100-200 व्यापाऱ्याच्या खिशात जाणारा पैसा माझ्या गरीबाच्या खिशात पैसे आणून दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एक उदाहरण पहिलं सांगतोय का सातत्यानं बच्चू कडूंना विधानसभेत आणि त्यासाठी केलेलं होतं आंदोलन का शहरात 2.5 लाखाचं घर देता आणि गावातल्या लोकांना फक्त 1.25 लाखाचं घर देता. या सगळ्या आंदोलनातल्या ती मागणी आमची होती. आज 2 लाखाचं घर माझ्या शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या 50,000 सरकारला आम्ही वाढायला लावले. 50 ते 70,000 वाढायला लावले आणि आता गरीबाच्या खिशात पैसे आणून देण्याचं काम, पुण्याचं काम आम्ही केलं. त्याच्यात तुमचंही पुण्य तेवढंच महत्वाचं आहे. लोकांच्या घरात पैसा झेंडा दाखवून सत्तेत येणाऱ्या पार्ट्याला आम्ही सांगू का हा झेंडा उचलू आणि तुमच्या तिजोरीतला पैसा गरीबाच्या घरापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा बाणा आहे आणि हा बाण्यासाठी आम्ही काही पण कुठेही पण आणि कुठल्याही स्तरावर आंदोलन करायला तयार आहोत. नाही, मला एक सांगा, आता कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं का अदानी अंबानीला काही समिती नेमली नाही आणि लाडकी बहिणीला समिती नेमली नाही. कारण लाडकी बहिणीला समिती नेमली नाही तो पूर्ण राजकीय डाव होता, हे स्पष्ट झाले. आता आम्हाला ज्याच्यासाठी सरकार नेहमी निगेटिव्ह असतं, नाहीचा फाळा वाचतं, त्या सरकारला आता पॉझिटिव्ह फाळा वाचून दाखवायचा आहे आम्हाला. 1+1=2 होते, 2+2 4 होतं. याला वेळ तर लागणारच आहे. आणि समितीमध्ये आम्ही जे सांगतोय का याच्यात आमदार खासदाराला घ्यायला नको,
अधिकारी कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात त्याला घेतलं नाही पाहिजे. या अमरावती शहराच्या बाजूनं 1 किलोमीटरच्या आत जे जमीन आहे ते लेआउट धारकाची जमीन आहे, तो कर्जमाफी देता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. याला काही काळ लागेल आणि खऱ्या गरीबाला अधिक जास्त कर्जमाफी कशी देता येईल हाही आपण हिशोब घेतला पाहिजे. याला थोडा वेळ लागेल, त्याला आम्ही मान्य आहोत, पण जास्त वेळ लागता कामा नये. जर तुम्ही त्या वेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही. राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदनामीत आहे हे सरकारनं लक्षात करून घ्या. आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घ्या. तुम्ही जेवढे आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही, कारण त्याच्या माग आडनाव कडू आहे. समोर जरी बच्चू असन तो उसमें पीछे जो है ना वो कडू है, ये ख्याल में रखना चाहिए. कर्जमाफीचा काही फॉर्म्युला दिला आहे का तुम्ही सरकारला? नाही 2 लाख पर्यंत कर्ज माफ. नाही 7-12 कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा 7-12 कोराची आहे. त्याच्यानं करायचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल. आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रँच मध्ये पण करणार आहोत. माझी बँक, मी अध्यक्ष आहे तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही. मी आहे ना, आम्ही जबाबदारीने बोलतोय. राजीनामा फेकून दिवस आलेले, पण सक्तीची वसुली होणार नाही जेपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत. आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढा आहे तेव्हा आमच्यासोबत आहे. अधिक 200 गुन्हे दाखल झाले तरी 72 आम्ही लढू. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ते लढे आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे. तरी या अधिवेशनामध्ये अपेक्षित आहे का आपल्याला? या अधिवेशनमध्ये मला वाटतं सगळ्या शेतकरी मजुरांनी, दिव्यांगांनी, सगळ्या आमदारांना SMS करा का तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या, पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्ष नेत्यांना आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारांना तो ठराव मंजूर करावा. एवढं जरी विधानसभेतल्या ज्या शेतकऱ्यांचं मत ज्या आमदाराला पडलं आणि शेतकऱ्याचे मत घेणाऱ्या आमदारांना एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं हे सुद्धा अपेक्षा आहे. हा, पण ऍक्च्युअल आजपर्यंत म्हणजे 8 महिन्यापासून दिव्यांगांचे अजूनही पैसे आलेले नाही. हा बरोबर आहे. काही त्याच्यातले आपल्या जर जिल्ह्यातले जर पाहिले, अमरावती जिल्ह्यातले, तर 60-70% लोकांनाच पैसे आले. त्याचं डीबीटी झालेलं नाही आहे. पण मागच्या मीटिंगमध्ये फडणवीस साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही जर एका महिन्यात जर झाले तर आम्ही मुख्य सचिवावर कारवाई करू, त्या संबंधित सचिवावर कारवाई करू. वाट पाहतोय फडणवीस साहेबांची. दुसरी गोष्ट म्हणजे काय एक मिनिट, काय दिव्यांग मंत्रालय झालेल्या संपूर्ण देशात महाराष्ट्र हा एकमेव देश आहे. तरीही दिव्यांगांचे जर प्रश्न निकाली लागत नसेल तर मंत्रालयाचा फायदा काय आहे? नाही, माझं काय म्हणणं आहे, व्यासपीठ आपण तयार केलं. मंत्रालय म्हणजे व्यासपीठ आहे. मला हे बसायला खुर्चीच नसते तर हे तुमचे कॅमेरे राहिले नसते, मला बसता आलं नसतं. आता बसायला आम्ही खुर्ची निर्माण केली. आता त्या खुर्चीचं वजन वाढवण्यासाठी हे आंदोलन आहे. म्हणजे ते वजन वाढलं तर माझ्या दिव्यांगाचा त्याच्यात लाभ होणार आहे. खरं तर आम्ही 182 शासन निर्णय काढले आणि त्या निर्णयामध्ये आतापर्यंत सरकारले किमान 40,000 कोटी वाटप करावं लागले. असं हे नगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा परिषद हा मोठा विजय आहे. आणि मग त्याची सुरू आता आपण दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं, वित्त मंडळे काढले, अनेक जातीने या वित्त मंडळ काढले, खडकू काहीच नाही आहे. आणि मग ती लढाई आता खरी लढाई सुरू झालेली आहे. दिव्यांग मंत्रालयानंतर आता अनेक गोष्टी आम्हाला त्याच्यात काही करून घ्यायच्या आहे, त्या करू. काय आहे का फडणवीस साहेबांचंच वाक्य आहे का बजेटमधला निधी जो येतो तो टेंडर निघणारा निधी किती आहे
आणि बघा टेंडरचा निधी किती आहे, त्याच्या तरतुदी कशा आहे. आता टेंडर निघणाऱ्या निधीची तरतुदी वाढल्या आणि टेंडर न निघणाऱ्याच्या तरतुदी कमी झाल्या, त्याच्यामुळे हे असं होतंय. ते दुरुस्त करू ना, उसके लिए तो बैठे आहे हम, त्याच्यासाठी बसलोय. सभागृहात जरी नसलो तरी लोकांच्या सभागृहात आहे ना, लोकसभागृहातून आम्ही त्या सभागृहाला चॅलेंज करू. पण आपण काही शासन डेडलाईन वर दिली आहे कर्जमाफीसाठी? तेच तर दिलं ना 2 ऑक्टोबर. हा, कायच्या बाबतीत? हा हा, मी नेहमी बोलत आलो, ईव्हीएमचं काय करायला पाहिजे, जर खरे मर्द असन तर, हे जर मर्द असन आणि याचा कोणाचाही आता बोलू नये तो बदलला नसन तर, आणि हे खरे राम भक्त अगर होंगे, कारण हे काँग्रेसचं पाप आहे भाऊ ईव्हीएम, आणि भाजपनं त्याचा वटवृक्ष केला आहे. हे जर पाप आमच्या हाती आलं नसतं देशात तर आज हे बोंबलाची गरज राहिली नसती. माझं काय म्हणणं आहे का मशीन तशीच राहू द्या, ईव्हीएम मशीन, पण तो व्हीव्हीपॅट येतो ना आपल्या हाती पांढरा, तो आपल्याला दिसते, हाती नाही येत, तो हाती आला पाहिजे, त्याच्यावर बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि आपली सही असली पाहिजे, आणि तो व्हीव्हीपॅट बाजूच्या मतपेटीत टाकला पाहिजे. म्हणजे इकडे मोजणी करा आणि काही संशय असेल तर मतपेटी मोजा, एवढं साधं करायचं आहे. सरकार डरती आहे. सरकार, तुम्ही सांगा, सरकार मुगरुरीनं, म्हणजे ते काय म्हणतं, एखाद्या तानाशाही काळासारखं वागतं. त्यांना माहित आहे का मतदानाची मशीनच आमच्याजवळ आहे, तुम्ही बोंबला किती बोंबला तर. असं म्हणायचं आहे की जे ईव्हीएम काँग्रेसनं आणलेलं आहे, त्या पापाच्या भूमीच काँग्रेस ठरली. हा, आता ते कसं आहे, तेव्हा मोदीजी बोंबलत होते ईव्हीएमच्या विरोधात, आता राहुलजी बोंबलतात. असं आहे ना, शेतकऱ्याचं विरोधात असले तर शेतकरी आणि सत्तेत असले तर दुसरेच मानकरी. मी का, मला आता सध्या त्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन फार महत्वाचं वाटतं. आणि वेळ आली तर मग आमचं आंदोलन वेळेवर, निवडणुकीच्या वेळेवर अगोदरच्या दिवशी तुम्हाला सांगू. बाकीच्या योजनांसाठी समिती गठीत केलेली असं तुम्ही म्हणता, या कर्जमाफीसाठी सरकार बेळगावपणा करते आहे का? माझं काय म्हणणं आहे, आम्ही आमचं कर्तव्य करतोय. माझ्या शेतकऱ्याला माझ्या आंदोलनानं दिलासा देण्याचं काम करतोय, त्याला त्याचा आवाज बनण्याचं काम करतोय, त्याला एकत्रित करण्याचं काम करतोय, आणि त्यामधून आत्महत्या कमीत कमी होणार नाही हा प्रयत्न करतोय. आता सरकारनं कर्तव्यापासून जर दूर झालं, आम्ही शांततेच्या आंदोलनात जर सरकार तयार होत नसेल आणि जाणीवपूर्वक आम्ही हिंसेचं आंदोलन करावं असं जर षडयंत्र जर सरकार करत असेल तर त्याचं पाप सरकारला भोगावं लागेल. तुम्ही दोन्ही सरकारमध्ये, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये कोणतं योग्य वाटतंय याच्यामध्ये? असं काही अनालिसिस करणारा मी काही तज्ञ नाही. मी वक्र आपला जमिनीवरचा. बरेच शेतकरी अशा म्हणतात उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतरही माफ नाही केली. छत्रपती कर्जमाफी योजना, नंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना दोनही आल्या, आणि दोनही योजनेतली आजही 25% रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानं मला वाटतं आम्हाला, आमचा विषय राजकारणी नसून शेतकऱ्याच्या मुद्द्याचा विषय आहे, आणि आमच्या काही बोलण्यानं त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हे पथ्य आम्हाला पाळावं लागणार आहे. आम्ही दोनही सरकारवर विश्वास ठेवून आहे, विरोधी पक्षावरही विश्वास ठेवून आहे, आणि सत्तेतल्या लोकांवरही. या दोनही विश्वासानं ही शेतकऱ्याची मजुराची लढाई जिंकली पाहिजे. अर्थात त्याच्या खिशात पैसा गेला पाहिजे. जेवढं लुटलं तेवढं सरकारच्या तिजोरीतून काढायचं आहे. ओके, धन्यवाद, आभारी आहो. हा हा, यही तो मजा है. कुछ भगत सिंह बनने के दिन आ रहे हैं तो फिर हमको खुशी आहे. और माझं काय म्हणणं आहे, ते पद गिरीवर बच्चू कडून नमणारा असता तर आतापर्यंत कोणत्या पार्टीत
पाठिंबा घेऊन उभा राहिला असताना बच्चू कडू 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या राजकारणात ना राष्ट्रवादी ना भाजप ना काँग्रेस कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता हारनं कबूल केलं, न पाठिंबा. त्याच्यानं ही लढाई माझ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे. त्यासाठी आमच्या शरीरावर जर घाव जरी टाकले, बंदुकीच्या गोळ्या जरी चालवल्या, बच्चू कडू हटणार नाही. माझ्या बापाला वाचवायचं आहे. तुमच्या आमच्या धामणीमध्ये जे रक्त वाहतं ना, तो माझ्या शेतकरी अन्नदात्या शेतकऱ्यामुळे वाहतं, त्या मजुरामुळे वाहतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे पाप जर सरकार कोणी करन तर यांना एवढे आम्ही पाळतोय, ते म्हणतो ना कोणतं खजूर होतं ढुंगणाले, तसे झाल्याशिवाय राहणार नाही. तर काही गोपनीय राहू दिलं पाहिजे ना, सगळं अंगावर घ्यायला होतं.